नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। तर आज मी बनवणार आहे छोले भटुरे। तर रेसिपी बघायच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। एक वाटी मी रात्रभर भिजवलेले छोले घेतलेले, त्याला पूर्ण रात्र पाण्यामध्ये भिजत घेतलेले। सकाळी 2 पाण्याने धुवून घेतले स्वच्छ आणि आता आपण ह्याला कुकरमध्ये लावूया। कुकरमध्ये 1 वाटी भिजवलेले हे छोले घेऊया। पाणी घालूया, छोले भिजतील एवढे पाणी घ्यायचे। हळद अर्धा चमचा, हे चिंच आहे ती एक घेतली मी एवढी। तुम्ही जर तुमच्याकडे आमसूल असेल तर आमसूल घालू शकता। मी चिंच घालणार आहे। चिंच घालायचे, त्याच्यामुळे असं छान शिजतात। चुटकीभर त्याच्यामध्ये सोडा ॲड करूया आणि आता कुकरला ह्याच्या 5 शिट्ट्या देऊन घेऊया। चला तर मग आपण भटुऱ्यांचं पीठ मळून घेऊया। हे मी 1 मोठी वाटी मैदा घेतला आहे, त्याच्यामध्ये हा पाऊण वाटी रवा घालूया। रवा घालणं हा महत्त्वाचा आहे, कारण भटुरे जसे टम्म फुगतात ते थोडा वेळ तरी असे फुगलेलेच राहण्यासाठी रवा घालणं गरजेचं आहे, नाहीतर मग ते लगेच मऊ होतात। मीठ घालूया चवीप्रमाणे। 1 चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे, तो घालूया। अर्धी वाटी दही घालूया आणि 1 चम्मच तेल घालूया। हे सगळं असं मळून घ्यायचं आहे। पाणी घालून घालून व्यवस्थित असं हे आता आपण मळून घेऊया। बघू शकता हे घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही आहे, मीडियम साईजमध्ये, मीडियम ह्याच्यामध्ये मळून घ्यायचं आहे। आणि आता हे वरती असं तेल सोडायचं आहे, त्याच्या पूर्ण असं तेल लावून घ्यायचं आहे, कारण पीठ ड्राय पडू नये म्हणून। जर वाळलं पीठ तर मग त्याचे भटुरे व्यवस्थित येणार नाहीत। आणि हे आता झाकून ठेवायचं आहे। हे झाकून एक 2 ते 3 तास तरी झाकून ठेवायचं आहे। ते तोपर्यंत आपण छोले फोडणी घालून घेऊया। छोलेंना लागणारा मसाला तयार करून घेऊया। त्याच्यासाठी मी हे अद्रक घेतले, 4-5 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, हा ओला नारळ आहे तो घेतला आहे अर्धी वाटीपेक्षा कमीच घ्यायचं आहे। हा एक टोमॅटो आहे मोठा, तो घेऊया। आणि 4-5 कांदे बारीक चिरून घेतले आहेत, मोठे मोठे असे, आणि ते याच्यामध्ये घालूया। आणि हे आता सगळं मिक्सरला आपण वाटून घेऊया। तर हे 5 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय छोले कसे असे व्यवस्थित शिजले। छोले फुटून पण द्यायचे नाही आहेत, असे शिजवून घ्यायचे आहेत। ते करून शिजवताना फुटले नाही गेले पाहिजे, तरच ते खाण्यासाठी मजा येते। आता ह्याला आपण फोडणी देऊन घेऊया। फोडणीसाठी मी गॅसवरती कढईमध्ये 3 चमचे तेल ॲड करून गरम करून घेतले आहे। त्याच्यामध्ये तमालपत्री टाकूया, जिरे टाकूया 1 चम्मच, आणि मगाशी जे वाटून घेतले ते वाटण आहे ते घालूया। व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकताय मसाला आपला परफेक्ट असा तेल सुटेपर्यंत भाजलेला गेलेला आहे। आता ह्याच्यामध्ये 1 अर्धा चम्मच हळद घालूया, गरम मसाला पावडर 1 टीस्पून घालूया। ह्याच्यामध्ये लाल तिखट घालूया। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला। मी इथं 3 चमचे टाकणार आहे। तुम्हाला कसं तिखट जास्त कमी हवं आहे तसं तुम्ही घालू शकता। 1-2 मिनटं हे
शिजू द्यायचं आहे. तेल, चटणी, मीठ सगळं एकत्र मसाल्यामध्ये शिजू द्यायचं. 2 मिनटं छान परतून झाले. आता ह्याच्यामध्ये आपण हे शिजवलेले छोले घालूया. छोल्यामध्ये आपण शिजवताना जे चिंच वगैरे घातलेली होती, चिंच ती पूर्ण काढून घ्यायची छोल्यामधली. आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊया. आणि हे झाकून एक 5 ते 7 मिनटं शिजायला द्यायचं आहे. पाणी जर आणखीन लागत असेल तर ॲडजस्ट करून पाणी घालून घ्यायचं आहे. आणि ह्याला झाकून आता एक 7 मिनटं आपण उकळी काढून घ्यायची. तर छोल्यांना आपल्या अशा छानपैकी उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकताय कलर किती सुंदर आला आहे. आणि हे मस्त की तसे झालेत. आणखीन जर तुम्हाला घट्ट हवं असेल तर आणखीन एक 5 मिनटं उकळी देऊ शकताय तुम्ही. मला एवढीशीच घट्ट पाहिजे म्हणून मी एवढंच ठेवलं आहे. आता वरून अशी कोथिंबीर घालूया. आणि हे आता आपला छोले मसाला तयार आहे. तास मुरलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण हे भटुरे लाटून घेऊया. भटुरे तुम्हाला जर तेलावर लाटता येत असतील तर नुसतं तेलावर लावायचं आहे, नाहीतर एकदम अगदी थोडंसं वाळलेलं पीठ घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावरती लाटायचं आहे. तर असे जाड भटुरे ठेवायचे आहेत. एकदम पातळ असे नाही बनवायचे. चला तर आता आपण ह्याला तेलात सोडून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे टाकून घेऊया. बघू शकताय भटुरा कसा टम्म फुगलेला आहे. आता ह्याला पलटून घेऊया दोन्ही साईडनं. तर त्याच्या अशा कडा दाबायच्या आहेत आणि ते व्यवस्थित टम्म असं फुगून जाते. सगळ्या बाजूने त्याला व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचे. कांदा आपले भटुरे तयार झालेले आहेत खायला. हे छोले, मसाला छोला बघू शकता तुम्ही, टेक्स्चर किती छान आलेलं आहे त्याला. आणि हे टम्म असं फुगलेले भटुरे, रव्यामुळे हे असे टम्म फुगलेले भटुरे राहतात. चला तर मग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ तुम्ही मला सजेस्ट करा की कोणते करायची रेसिपी. त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.